माजला होता, तेव्हा हाडाचं काढा आणि रक्ताचं पाणी करून माणसं जगत होती. तेव्हा या महाराष्ट्राला हवा होता एक झंकार, झगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवर एक तारा चमकला आणि जिजाऊच्या पोटी एक हिरा जन्मला. तोच हिरा पुढे सह्याद्रीचा छावा झाला. सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलेला छावा शिवाजी नेमका कसा असेल? कसे असेल ते धैर्य, कसे असेल ते शौर्य, कसं असेल ते धाडस, कसे असतील ते शिवराय, कसा असेल तो पराक्रम. लक्षात घेतलं म्हणजे समाजहीन दलित गरिबांचे पायक होते शिवराय. हरलेल्या भिडलेल्यांचे दायित्व होते शिवराय. तुटलेल्या विनायचा झंकार म्हणजे शिवराय. मुघलांना उद्ध्वस्त करणारी आग म्हणजे शिवराय. महाराष्ट्राच्या मातीला अस्मिता आकार देणारे वाघ म्हणजे शिवराय. अहो, वर्तमानपत्राचं पहिलं पान उघडलं की त्यावर असते अल्पविलीन मुलीवर अन्याय, अत्याचार, बलात्कार. काय चाललंय या शिवरायांच्या महाराष्ट्रात? ज्या शिवरायांनी परस्त्रीला मातेसमान दर्जा दिला त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात आज असे प्रकार घडतात. म्हणून तर म्हणते, राजे पुन्हा या जन्माला गरज आहे तुमची या महाराष्ट्राला. तेला वाचून किंमत नाही समयतील वातीला, तेला वाचून किंमत नाही समयतील वातीला, पाण्या वाचून किंमत नाही जमिनीतील मातीला, पाण्या वाचून किंमत नाही जमिनीतील मातीला, धारे वाचून किंमत नाही तलवारच्या पातेला, धारे वाचून किंमत नाही तलवारच्या पातीला. आणि श्री छत्रपती शिवराय शिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. आणि श्री छत्रपती शिवराय शिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. अहो, आज जर माझे राजे जन्माला आले तर आजच्या मावळ्यांना बघून माझ्या राजाच्या नेत्रात अश्रूच येतील. कारण आज माझ्या राजाचा मावळा कुठे हरवला आहे? आजकालची मुलं कपाळावर चंद्रकोर लावतात आणि काठीच्या आरशात बघतात की मी शिवाजी महाराजांसारखा दिसतोय का? अरे पण तू जरा मनाच्या आरशात निरीक्षण करून बघ, तू शिवाजी महाराजांसारखा वागतोय का? शिवजयंती आली म्हणून आपण मोठ्या थाटामाटात उड्या मारतो, राजांची प्रतिमा किंवा मूर्ती आणून मंडपमध्ये ठेवतो, 2-4 बाटल्यांचा मुर्दा काढतो. हे मान्य असेल का माझ्या राजाला? हा विनोद नाही दादा. माझ्या वडीलधाऱ्या माणसांना माझी विनंती आहे की आपल्या मुलांना संस्कार द्या. मुलांसाठी धन कमवून ठेवू नका. कारण मुलगा जर चांगला निवडला तर कमवून खाईन आणि वाईट जर निवडला तर विकून खाईन. म्हणून माझी विनंती आहे की धन कमवण्याची काही गरज नाही. माझ्या राजाकडे हिऱ्यापेक्षाही अनमोल रत्न होता, तो म्हणजे एक चारित्र्यवान नावाचा रत्न. म्हणून माझी विनंती आहे की आपल्या मुलांना संस्कारी बनवा, आपल्या मुलांना चारित्र्यवान बनवा. जाता जाता एवढं सांगते की अंधार पडला आता दिवा पाहिजे, अंधार पडला आता दिवा पाहिजे. या महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा जिजाऊचा शुभाच पाहिजे. या महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा जिजाऊचा शुभाच पाहिजे.